बुधवार दिनांक 25 रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्ताने अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती। श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। श्री लेण्याद्री गणपती देवस्थानच्या वतीने पहाटे 5:30 वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व उपाध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली। सकाळी मंदिरात हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांचे देवजन्माचे कीर्तन झाले। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर विविध धार्मिक विधी करण्यात आले। गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी देवाच्या नैवेद्याकरिता फळे दिली होती। दिवसभरात जुन्नर परिसरातून व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते। श्री गणेश जयंती उत्सवानिमित्ताने गुरुवार दिनांक 19 जानेवारी ते गुरुवार दिनांक 26 जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते। गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी हरिभक्तपरायण पारस महाराज मुत्ता यांचे काल्याचे कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली, अशी माहिती श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। लेण्याद्रीचा गिरिजात्मक आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देव। आपल्या सर्वांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही सदिच्छा। 9 वर्षानंतर श्री क्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती आणि यात्रा या ठिकाणी भरलेली आहे। खरं तर बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींमुळे आज लेण्याद्री परिसरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसतंय। अनेक बैलगाडा शौकीन या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळं भाविकांचा सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर आज सकाळी त्या ठिकाणी श्री गणेशाचा अभिषेक झाला। त्यानंतर स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी त्या ठिकाणी अथर्व शीर्ष पठण केलं। त्यानंतर हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांचं हरिकीर्तन त्या ठिकाणी देवजन्माचं संपन्न झालं। त्यानंतर दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून तर आता संध्याकाळपर्यंत बैलगाड्यांच्या शर्यती चालू आहेत आणि असा भव्य दिव्य हा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश जयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।